नमस्कार, MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण इंग्लिश व्होकॅब्युलरी कन्फ्यूज वर्ड पालनसुरी स्टँडर्ड बुक पालनसुरीमधील कन्फ्यूज वर्ड पाहणार आहोत। तसेच त्यावर विचारलेले आयोगाने प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा आपण पाहणार आहोत। तर चला सुरू करू। बघा, हा अडेप्ट आणि अडॉप्ट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे। यावेळेस आयोगाने यावर किती वेळेस प्रश्न विचारले बघा। नुकतीच ग्रुप सी मेन्स 23ला प्रश्न विचारला आहे, त्यानंतर PSI 2017ला विचारलेला आहे, त्यानंतर क्लर्क MPSC 2017ला विचारलेला आहे आणि असे बरेच ठिकाणी विचारलेलं आहे। आपली इथून 2-3 उदाहरण ते घेतलेले आहेत आयोगाचे। तर बघा, अडॉप्टचा अर्थ होतो ॲडजस्ट, शूट किंवा ॲडजस्ट म्हणजे जुळून घेणे, एखाद्या गोष्टीला जुळून घेणे त्याला म्हणतात अडॉप्ट। ओके, तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा। हा आता हे जो अडॉप्ट आहे, अडेप्ट आहे आणि अडॉप्ट आहे, या तिन्ही शब्दांमध्ये फक्त एक स्पेलिंगचा फरक आहे। अडॉप्टमध्ये ए वेगळा आहे, इथं अडेप्टमध्ये ई वेगळा आहे आणि इथं अडॉप्टमध्ये ओ वेगळा आहे। बाकी सगळं स्पेलिंग काय आहे, सारखे आहे। मग जे वेगळं आहे त्याला धरून आपण याची ट्रिक्स केलेली आहे। तर अडॉप्ट म्हणजे ए फॉर ॲडजस्ट असं आपण ट्रिक्स केलेली आहे। ए फॉर ॲडजस्ट असं आपण लक्षात ठेवायचं। त्यानंतर अडेप्टमध्ये ई फॉर एक्सपर्ट असं लक्षात ठेवायचं। ई फॉर एक्सपर्ट म्हणजे स्किल्ड किंवा आर्टफुल। ओके, आणि अडॉप्ट तर इथे ओ घेऊन आपण ऑर्फन असं केलेलं आहे। मग ऑर्फनला जो ऑर्फन असतो त्यांना काय करतात, म्हणजे ज्यांना आईवडील नसतात, जे ऑर्फन असतात त्यांना काय करतात, दुसरे लोक दत्तक घेतात। तर असं संपूर्ण त्याची काय लक्षात ठेवायचं आपल्याला। आता त्यावरून आलेले प्रश्न बघा, कसे प्रश्न सुटतात मग बघा। आणि जर तुम्हाला संपूर्ण व्होकॅब्युलरीची अशाच ट्रिक्सचं पेड PDF जर हवी असेल तर तुम्ही 84 21 90 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। तसेच MPSC ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनल पण आहे। आणखी विषयाचे डेमो जर ट्रिक्सचे पाहिजे असतील तर तुम्ही MPSC ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आता यावर आलेले प्रश्न बघा, प्रश्न कसे सुटते ते ट्रिक्सनुसार आपल्या। तर प्रश्न बघा, दोज हु आर रिकामी जागा इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ। बघा, याच्या अर्थावरून, वाक्याच्या अर्थावरून रिकामी जागा म्हणजे दोज हु आर रिकामी जागा इन आर्ट फ्लॅटरी म्हणजे बघा, जे रॅपिड प्रोग्रेस करतात त्यांच्या, म्हणजे ज्यांच्याकडे काहीतरी अशी कला आहे ते काय करतात, त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस करतात। ज्यांच्याकडे काहीतरी अशी चांगली कला आहे, उत्कृष्ट कला आहे। मग वाक्याच्या अर्थावरून एक्सपर्ट, कला असा शब्द तिथं बसतो। जे एक्सपर्ट आहेत ते त्यांचे प्रोग्रेस लाईफमध्ये करतात। तर वाक्याच्या अर्थावरून एक्सपर्ट हा शब्द इथं बसतो, म्हणून ई फॉर एक्सपर्ट, म्हणून आपला ऑप्शन काय पाहिजे, 2 नंबरचं पाहिजे। त्यानंतर चूज करेक्ट सेंटेन्स। PSI 17ला 3 सेंटेन्स विचारले होते, त्यामध्ये करेक्ट सेंटेन्स इथे ओळखायचं आहे। तर इथे करेक्ट सेंटेन्स तुम्हाला शोधायचे आहे। तर बघा, B आणि C हे 2 सेंटेन्स काय तिथे करेक्ट आहेत आणि खालचा जो सेंटेन्स आहे, ए जो सेंटेन्स आहे तो इथे चुकीचा आहे। आता वर काय म्हणताय, वी हॅव अडॉप्टेड द हॉस्टेल्स टू सूट देअर नीड्स। तर वरचा का चुकीचा आहे, तर इथे अडॉप्टेड नव्हतं पाहिजे, तर अडॉप्टेड पाहिजे होतं। वी हॅव अडॉप्टेड पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, वी हॅव अडॉप्टेड द हॉस्टेल्स टू देअर सूट नीड्स म्हणजे ॲडजस्ट, म्हणजे हॉस्टेलमध्ये जे काय होतं, हॉस्टेलच्या रूम्स वगैरे ते संपूर्ण आता आम्ही काय केलेलं आहे, ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। मग इथं अडॉप्टेडच्या इथे काय पाहिजे होता, अडॉप्टेड पाहिजे होता, म्हणजे ए वाला इथं फक्त ओच्या जागी ए पाहिजे होता, मग हे बरोबर असतं। पण इथं ओ असल्यामुळे हा चुकीचा आहे। त्यानंतर द पीपल अडॉप्टेड हिम ॲज देअर पॅट्रन सन्ट। तर इथं त्यांना असं द पीपल अडॉप्टेड हिम देअर पॅट्रॉन सन हे बरोबर आहे, म्हणजे लोकांनी त्यांना संत म्हणून मानले, किंवा आपण नाही का संत म्हणून मानले, संत म्हणून
दत्तक घेणे, मानणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ही हॅज अडॉप्टेड वेल टू हिज न्यू होम, म्हणजे त्यानं त्याच्या नवीन घरात स्वतःला जुळवून घेतलं आहे, त्यामुळे इथे अडॉप्टेड बरोबर आहे. आणि एमध्ये पण हाच अडॉप्टेड पाहिजे होता, म्हणून हा ए चुकलेला आहे. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. आय एम अफ्रेड ही कांट रिकामी जागा टू द आयडिया ऑफ हॅव्हिंग अ वुमन ॲज हिज बॉस. त्यानंतर बी आहे ही वॉज व्हेरी रिकामी जागा ॲट मेकिंग अप एक्सक्यूज फॉर हिज लेटनेस, म्हणजे तो उशीर का झाला त्याला तो पटवून देण्यास तो खूप एक्सपर्ट आहे. उशीर का झाला हे पटवून देण्यास तो खूप एक्सपर्ट आहे, तो व्यवस्थित पटवून देऊ शकतो, म्हणून इथं 2 नंबरचा बसतो, हे बरोबर आहे. आणि पहिल्या वाक्यात आय एम अफ्रेड ही कांट ऑफ हिज हॅव्हिंग ॲन वुमन ॲज हिज बॉस, तर इथं अडॉप्ट बरोबर आहे. आय एम अफ्रेड ही कांट टू द आयडिया, म्हणजे ती दुसऱ्यांच्या काय करते, ते दुसऱ्यांच्या आयडिया ॲडजस्ट करून घेत नाही, असा इथं वाक्याच्या अर्थानुसार पहिला बसतो. तर अशा प्रकारे आपण ह्या PDF ची रचना केलेली आहे विथ ट्रिक्सनुसार. आणखी काय डेमो दाखवतो तुम्हाला. आता बघा, हे इयर आणि हिअर याच्यावर प्रश्न आलेला आहे. बघा, हा जो इयर आहे याचा अर्थ होता हवा, फ्रेश एअर, ते तर कोणाला पण माहीत, त्यात काय विषय नाही. आणि हे जे ERE याचा अर्थ होतो बिफोर. EREचा ह्या इयरचा अर्थ होतो बिफोर, म्हणजे अगोदर. त्यानंतर हा जो हिअर आहे HEIR याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. HEIRचा अर्थ होतो वन हू इनहेरिट्स, म्हणजे वारस. HEIR याचा अर्थ होतो वारस. तर HEIR याचा अर्थ होतो वारस. ओके. तर ट्रिक्सनुसार आपण याला कसं लक्षात ठेवलेलं आहे, ट्रिक्स अशी आहे की हेलिकॉप्टर इंडस्ट्रीचा वारस आहे रोहित हा हेलिकॉप्टर इंडस्ट्रीचा वारस आहे, असं आपण ट्रेस केलेली. हे जे सुरुवातीचं आहे याला हेलिकॉप्टर म्हणायचं, हे हेलिकॉप्टर. आणि त्यानंतर आय म्हणजे इंडस्ट्री असं, आणि रोहित म्हणजे आर, हे आर. ओके. तर हेलिकॉप्टर इंडस्ट्रीचा वारस आहे रोहित, असं लक्षात ठेवायचं. ओके. आता यावरून कसला प्रश्न सुटतो बघा. हे बघा, ही इज ओनली रिकामी जागा टू हर फादर्स प्रॉपर्टी, म्हणजे त्याच्या वडिलांच्या प्रॉपर्टीचा तो एकटा वारस आहे, असा वाक्याच्या अर्थ होतो. तर मग वाक्याच्या अर्थावरून कोणता शब्द बसतो, हा बसतो, हा बसतो, हा बसतो का हा बसतो. तर वाक्याच्या अर्थावरून डी हा शब्द तिथे बसतो, हिअर. कारण आपण ट्रिक काय केलेली आहे, हेलिकॉप्टर इंडस्ट्रीचा वारस अशी आपण ट्रिक केलेली. ESO 2011ला प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. तर अशा प्रकारे आपले भन्नाट ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर 84 21 90 83 84 संपर्क करून आपले संपूर्ण व्होकॅब्युलरी ट्रिक्सची पेड PDF तुम्ही परचेस करू शकता. धन्यवाद.